तुम्ही सुद्धा हॉटेलमध्ये जेवायला जाताय किंवा तुम्ही एक स्वतःच हॉटेल चालवताय आणि स्पून आणि फोर्क मध्ये खूप सारं कन्फ्युजन आहे, तर तुमच्या सर्वांसाठीच हा व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सर्वांना सांगतो की हा जो आहे हा सूप स्पून आहे. हा सूप पिण्यासाठी वगैरे युज केला जातो. त्याच्यानंतर हा जो आहे हा डेझर्ट स्पून आहे. हा युज केला जातो तुमचे जे डेझर्टचे आयटम आहेत, गाजर हलवा असेल, गुलाबजाम असेल किंवा आईस्क्रीम असेल, तर अशा गोष्टींसाठी हा डेझर्ट स्पून युज केला जातो. हा जो आहे तो लेंथला कमी असतो, हाताने यांनी सोपं पडतं. त्याच्यानंतर हा जो आहे हा तुमचा संडे स्पून आहे. हा लॉंग लेंथ आहे, बरोबर आहे. संडे स्पून तुम्ही मस्तानीमध्ये युज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कोल्ड कॉफी वगैरे आहे त्याच्यामध्ये क्रश असतो, आईस्क्रीम असतो, अशा गोष्टींसाठी तुम्ही या संडे स्पूनचा विचार करू शकता. त्याच्यानंतर हा जो आहे हा तुमचा रेग्युलर स्पून आहे. हा तुम्ही रेग्युलर जो जेवणासाठी युज करता तो वाला हा चमचा आहे. त्याच्यानंतर हा हा जो आहे हा तुमचा रेग्युलर वाला फोर्क आहे की जो तुम्ही स्टार्टर्स खाण्यासाठी वगैरे युटिलाइज करू शकता. हा तुमचा जो आहे हा सर्व्हिस स्पून आहे. याने तुमची भाजी वाढली जाते. हा जास्त मोठा आहे, याने तुम्ही जेवण देऊ शकत नाही, बरोबर आहे. हा फक्त सर्व्हिस साठीच युटिलाइज केला पाहिजे आणि हा सर्व्हिस फोर्क आहे. या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करून तुम्ही जे आहे ती सर्व्हिस करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला वाढायला सोपं पडतं. आणि दुसरं डाळ दिली जाते किंवा बऱ्याच ठिकाणी रस्सा असतो. जे नॉनव्हेज हॉटेल्स आहेत तर तुमच्याकडे काय होतं, रस्स्याला तुम्ही हा जो सर्व्हिस स्पून आहे हा नाही वापरावा. यांनी प्रॉपर रस्सा घेता येत नाही. तुम्ही अशा प्रकारची फळी यूज करावी की जेणेकरून तुम्हाला सर्व्हिस करायला सोपं पडेल. तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या स्पून मधली आणि फोर्क मधली जी व्हरायटी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण समजून सांगत आहोत. अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ बघत राहा. आपल्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.